नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. लर्न विथ डीके सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी कळसाईत सर. आज तुम्हाला सुरू करतोय विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार इयत्ता 10वी साठी भूगोल या विषयापासून आज आपण सुरुवात करत आहे. आजचा जो पहिला व्हिडिओ असणार आहे विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचा, तो या भूगोल विषयांमध्ये तुम्ही कोणते कोणते प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, कोणत्या विषयांचा कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स पडतील, यासाठी आपण भूगोल हाही विषय तुम्हाला तुमच्या मागणीनुसार मी तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येक व्हिडिओ हा अगदी 10 ते 15 मिनिटांचा असेल. त्यामध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजता येतील अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मराठी माध्यमांसाठी उपयुक्त असणारा संपूर्ण अभ्यासक्रम आणि महत्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये मी पाहणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही बदल सुचवायचे असल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये बदल करून मी तुम्हाला सांगत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया इयत्ता 10वीचा आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा भूगोल या विषयाकडे. तसं पाहिलं गेलं तर आपल्या या बोर्डमध्ये सर्वात सोपा सब्जेक्ट कोणता असेल तर तो आपला जॉग्राफी आहे किंवा हा भूगोल विषय आहे. असं का म्हणतोय मी, तर या विषयामध्ये तुम्हाला सहजपणे पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. बघा, तुम्हाला बोर्डवरती अनुक्रमणिका दिसते. आपल्याला एकूण 9 धडे आहेत, 9 पाठ आहेत जे या भूगोल विषयामध्ये अभ्यास करायचे. याच्यामध्ये पहिला जो पाठ आहे तो क्षेत्र भेट आहे. कोणत्याही एखाद्या भौगोलिक ठिकाणी तुम्ही भेट दिल्यानंतर तिथला केलेला अभ्यास क्षेत्र भेटीवरती तुम्हाला 4 मार्कांचे प्रश्न येऊ शकतात. लक्षात ठेवा, 4 मार्क्ससाठी क्षेत्र भेट महत्वाचा आहे. दुसरा धडा आहे तो तुमचा स्थान आणि विस्तार आहे. यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपला भारत आणि ब्राझील यांच्या स्थान आणि विस्तारावरती 4 मार्कांना प्रश्न तुम्हाला येतात. तिसरा जो लेसन आहे तुमचा तो आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. आपल्या भारताच्या नदी प्रणाली कशा आहे, ब्राझील मधली नदी प्रणाली कशी आहे, याच्यावरती कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 मार्कांना विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न पडतात. यानंतर चौथा जो धडा आहे तो आहे हवामानाचा धडा. या धड्यावरती देखील तुम्हाला 4 किंवा 5 मार्कांचे प्रश्न येतात. सुरुवातीला मी सगळ्यांचे वेटेज तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तुमचा जो लेसन येतो 5व्या नंबरचा तो नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. ब्राझीलमध्ये असणाऱ्या वनस्पती, भारतामध्ये असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती 5 मार्काला बोर्डाला प्रश्न तुम्हाला येतात. 6वा धडा जो तुमचा आहे तो लोकसंख्येचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कांचा वेटेज आहे. मानवी वस्ती याही धड्यावरती 5 मार्कांचा वेटेज आहे. ओके. त्यानंतर जो 8वा धडा येतो अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, याच्यावरती 4 मार्कांपर्यंत बोर्डाला तुम्हाला प्रश्न पडू शकतात. आणि जो 9वा लेसन आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, याच्यावरती विद्यार्थ्यांना तुम्हाला 5 मार्कांपर्यंत प्रश्न विचारले जातात. म्हणजे असे एकूण 40 मार्कांचे प्रश्न तुम्हाला या धड्यामध्ये पाहायला मिळतात. तर आपण आजच्या लेसनमध्ये फक्त महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यानंतरच्या व्हिडिओ ज्या येतील त्यामध्ये मी प्रत्येक धडा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. स्क्रीनवरती आपण काय करूया, या धड्यामध्ये कोणते कोणते प्रश्न महत्वाचे याबद्दल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील सर्वात सोपा असणारा पहिला धडा म्हणजे क्षेत्र भेटीचा आहे. इथे तुम्हाला माहिती आहे आपल्या नळदुर्गचे विद्यार्थी हे अगदी अलिबाग पर्यंत क्षेत्र भेटीसाठी गेले आहेत. मग कधीही भूगोलाचा बोर्डचा पेपर आला तर क्षेत्र भेटीचे जे आपले स्वाध्यायातले 5 प्रश्न आहेत त्यातील कोणत्याही एका प्रश्नावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जातो. मग तुम्ही क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा असेल, काय प्रश्नावली पाहिजे कारखान्यास भेट देण्यासाठी, तुम्ही काय कचऱ्याचे व्यवस्थापन करणार आहे, कोणतं साहित्य सोबत घ्यायचं किंवा क्षेत्रभेटीची आवश्यकता, यातील कोणताही एखादा प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही तुमच्या बेसिक नॉलेज वरतीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. म्हणून स्वाध्यायातील हे 5ही प्रश्न तुम्हाला अभ्यासासाठी महत्वाचे आहेत. मग तुमचा जो दुसरा धडा येतो स्थान आणि विस्ताराचा, यांच्याही प्रश्न उत्तरांमध्ये जो प्रश्न पहिला येतो चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा किंवा विधाने योग्य किंवा अयोग्य लिहा, याच्यावरती तुम्हाला 1 मार्काला वस्तुनिष्ठ प्रश्नावरती प्रश्न येऊ शकतो. मग महत्वाचा प्रश्न कोणता आहे, तर प्रश्न दुसरा मधला अप्रश्न जो स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे विद्यार्थ्यांना. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. 2025 चा हा प्रश्न आला होता. सो यासोबतच प्रश्न तिसरा जो आहे तुमचा अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा, याही प्रश्नावरती तुमच्या भूगोलाच्या पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतात. एवढे 2च प्रश्न या दुसऱ्या धड्यामध्ये महत्वाचे, ते तुम्ही काळजीपूर्वक करायचे. यानंतर जो तुमचा 3rd नंबरचा लेसन येतो विद्यार्थ्यांनो, तो तुमचा येतो प्राकृतिक स्थानवाला जो लेसन येतो. आणि या पण लेसन 4 ते 5 मार्कांना महत्वाचा आहे. स्क्रीनवरती दिसत असेलच, तर याच्यामध्ये पहिला प्रश्न इथेही महत्वाचा आहे वस्तुनिष्ठमध्ये, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा हा प्रश्न. आणि त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर दुसऱ्या प्रश्नामधील उत्तरल्यामधील हा प्रश्न, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात. मग याच्यावरती समर्पक उत्तर तुमचं पाहिजे. सोबतच टिपा लिहायचा प्रश्न येतो. यामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या, ब्राझीलचा अमेझॉनचा खोरं आणि भारतातील हिमालय, यावरती एक प्रश्न तुम्हाला येतो. सोबतच जे तुमचे भौगोलिक कारणांचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये तुमचा जो ई प्रश्न आहे, भौगोलिक कारणांचा जो ई प्रश्न आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला येतो. त्याच्यामध्ये अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रश्नाचा परिणाम लोकजीवनावरती जास्त झालेला आहे.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरे कमी आहेत. त्यासोबतच प्रश्न 5वा अचूक गट ओळखा. यावरती अनेक वेळा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे या तिसऱ्या धड्यामध्ये. लक्षात घ्या. यानंतर चौथा धडा जो तुमचा आहे तो हवामानाचा धडा आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले की हवामानावरती सुद्धा 4 ते 5 मार्काला विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्हाला प्रश्न दुसरा अत्यंत महत्वाचा आहे, चुकी बरोबर लिहा. यावरती एखादा तरी तुम्हाला वाक्य दुरुस्त करण्यासाठी येऊ शकतं. त्यासोबतच प्रश्न तिसरा जो आहे त्या प्रश्न तिसऱ्यामधील हा प्रश्न मी तर तुम्हाला 2 प्रश्न दिले. ब्राझील भौगोलिक कारणे लिहामधील लक्षात घ्या. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो आणि 2025 ला आलेला हा प्रश्न ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही हा प्रश्न. त्यासोबतच ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. हे भौगोलिक कारणे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. सोबतच प्रश्न चौथा, या प्रश्न चौथ्यातील अ आणि ई इथं महत्वाचा आहे. भारत आणि ब्राझील या देशांतील हवामानाची तुलना करा. हाही प्रश्न अनेक वेळा विचारला आहे. यातील प्रश्न तिसरा जो होता भौगोलिक कारणाचा, हा 2024 आणि 2025 ला विचारलेले प्रश्न आहेत जे मी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर नैसर्गिक वनांचा तुम्हाला जो 5वा धडा येतो, या 5व्या धड्यांमध्ये प्रश्न हे बघा. प्रश्न पहिला तर तुम्हाला माहितच आहे की आकृती आणि नकाशांच्या आधारे माहिती भरायची. त्यासोबतच या धड्यामध्ये प्रश्न चौथ्यामध्ये प्रश्न चौथ्यातील अ जो आहे, ब्राझील आणि भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. हा प्रश्न इथं महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यासोबतच प्रश्न तिसरा जो होता त्या प्रश्न तिसऱ्यावरती पण तुम्हाला प्रश्न 5व्यातील तुम्हाला आ आणि ई प्रश्नही महत्वाचा आहे. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असते, होत चाललेली आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विद्यार्थ्यांना येत असतात. त्यानंतर तुमचा जो लोकसंख्येचा धडा आहे, या लोकसंख्येच्या धड्यामध्ये पण काही प्रश्न महत्वाचे जे बोर्डाला विचारले जातात ते प्रश्न मी काढलेत. तर कोणते प्रश्न ते एकदा बघा. पहिला प्रश्न तर तो खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा, तो तुम्ही करायचा आहे. त्यासोबतच प्रश्न तिसऱ्यामधील जो अ आलाय, भारत आणि ब्राझील देशाच्या लोकसंख्येच्या वितरणातील साम्य आणि फरक स्पष्ट करा. हाही प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी महत्वाचा आहे. सोबतच प्रश्न चौथ्यांमधला ही प्रश्न जो आहे, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे तर ती काय आहे, हे भौगोलिक कारण तुम्हाला द्यायचे. आणि त्यासोबतच गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. हे इथं प्रश्न महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांना. हे तुम्ही इथं व्यवस्थितपणे करायचे आहेत. त्यानंतर 7वा धडा जो तुमचा येतो तो मानवी वस्तीचा धडा येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त महत्वाच्या प्रश्नांवरती भर देत आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न पहिला अचूक पर्यायांच्या चौकटीसमोर तुम्ही बरोबरची खूण करायची आहे. सोबतच प्रश्न दुसरा जो तुमचा भौगोलिक कारणांचा आलाय, त्यामध्ये कारण आ आणि ई हे इथं महत्वाचं आहे की ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते आणि ई ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या खूप विरळ प्रमाणात आहेत. हे इथं प्रश्न विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे. आणि सोबत तिसऱ्यातला जो थोडक्यात उत्तरे द्या त्यातला जो आलाय, गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यातील फरक स्पष्ट करा. हाही प्रश्न अगदी 4 मार्कांसाठी महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचा जो 8वा धडा येतो, अर्थव्यवस्थेचा जो धडा येतो, या धड्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पहिला महत्वाचा आहे, लक्षात घ्या. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. त्यासोबतच प्रश्न दुसऱ्यामधील हा प्रश्न, भारत आणि ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य आणि फरक कोणता, हाही प्रश्न बोर्डासाठी महत्वाचा आहे. आणि सोबत प्रश्न चौथ्यामध्ये जो तुम्हाला आलेख दिसतोय, या आलेखावरून सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि यासोबत प्रश्न आपण जो 9वा धडा आहे आपला पर्यटनाचा, या पर्यटनाच्या धड्यामध्ये पण प्रश्न उत्तरांमध्ये या कोणते प्रश्न महत्वाचे यांना एकदा आपण टिक मार्क करून घेतलेले. पहिल्याचा चुकी बरोबर हा एकदा वाचून जायचे. कोणतेही चुकी बरोबर आलं तर तुम्हाला लिहिता यावं म्हणून एकदा वाचून जायचे. आणि त्यानंतर प्रश्न 5व्यातील लक्षात घ्या, अ प्रश्न जो आहे, ब्राझील मधील पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. हा 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. त्यासोबतच ई देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त आहे. हा एक प्रश्न महत्वाचा आहे. आणि उ आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावरती अवलंबून राहावे लागते. हे 3 भौगोलिक कारणे इथं महत्वाचे आहेत. आणि प्रश्न 7वा जो आहे, जो टिपाल याचा प्रश्न आहे, आधुनिक संदेश वहन आणि भारतातील हवाई वाहतूक, हाही प्रश्न महत्वाचा आहे. इथं तुम्हाला मी फक्त स्वाध्यायातील प्रश्नांच्या महत्वाच्या प्रश्नांबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. या व्यतिरिक्त नकाशा वाचन, नकाशा वाचून त्याच्यावरती दिलेली उत्तरे आणि नकाशा भरणे, महत्वाची ठिकाणं सांगणे, यावरती तुम्हाला नेहमीप्रमाणे अगदी 8 मार्कांपर्यंत प्रश्न येतात. त्यामध्ये नकाशा वाचन करणे आणि नकाशा भरणं याच्यावरती प्रश्न असतात. 4 मार्कांना तुम्हाला योग्य पर्याय निवडा, अचूक उत्तरे द्या, विधाने जोडा, जोड्या जुळवा, यांसारखे प्रश्न विद्यार्थ्यांना येत असतात. तर 4 मार्कांना तुम्हाला वर्गीकरणाचा, फरक स्पष्ट करायचा, चुकी बरोबर यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर अगदी 12 मार्कांपर्यंत भौगोलिक कारणे लिहा, यावरती तुम्हाला आपल्या या भूगोलमध्ये प्रश्न येतात. तर नकाशा वाचन आणि नकाशा भरणे यावरती 8 मार्कांना प्रश्न येतात. तर सविस्तर उत्तर लिहिणे किंवा टिपा लिहिणे यावरती 4 मार्काला एखादा प्रश्न पडू शकतो. किंवा एखादी केस स्टडी करणे, एखाद्या ठिकाणी तुम्ही भौगोलिक ठिकाणाला भेट दिली तर तुम्ही काय कराल, अशावरती सविस्तर उत्तर लिहिणे
यावरती तुम्हाला 8 मार्कांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपला हा जो भूगोल विषय आहे, आज सहजपणे तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयात तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. आज मी तुम्हाला फक्त महत्वाच्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच 10वीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा.